वैराग्य जासे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वरासे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा वासनेला दृढ चालवावे भूदेव संताशी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ धर्माच्या करिता आम्हास जगती रामानी धाडियले ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया नम्रत्वतेने असे इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे रामा मी तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन जे स्थळी सुख घना होईल तेथे जय रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही कोणी तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी तू तात मी बालक जय जय रघुवीर समर्थ दासबोधामध्ये दशक 6 आणि समास 9 या समासाचं आपण चिंतन करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी मागच्या 8व्या समासामध्ये दृश्य निदर्शन सांगितलं. या समासामध्ये समर्थांनी सार शोधन असं नाव दिलंय. आपल्या जीवनामध्ये सर्वांना आपलं जीवन जगण्यासाठी सगळं प्रकारचं हवं असतं, सारं हवं असतं. सारं जेवण पाहिजे, सारे कपडे पाहिजे, सारं घर पाहिजे, सारी शेती माझी आहे, हे सगळं सारं माझं आहे असा मनुष्य वारंवार म्हणत असतो. पण या सगळ्यामधलं नेमकं जीवन जगण्यासाठी कोणतं सार आहे, कोणतं त्यातलं आपल्याला निवडायचे त्यातलं, हे जर जीवनातलं सार वेचक जर आपल्याला कळलं नाही तर सार वाया जात. म्हणून जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला साऱ्या प्राप्त झाल्या त्या साऱ्या गोष्टी जर टिकवायच्या असेल तर जीवनाचं सार हे शोधलं पाहिजे. आणि जोपर्यंत जीवनाचं सार शोधन होत नाही तोपर्यंत जे काही सार आपल्याला मिळालं आहे ते नीट आपण सांभाळू शकत नाही. म्हणून समर्थांनी सार शोधन समासाचं विवेचन या समासामध्ये केलेलं आहे. गुप्ता आहे उदंड धन काय जाणती सेवक जन तयास आहे ते ज्ञान बाह्यकाराचे. समर्थ असं सांगतात की एखाद्या श्रीमंत माणसाकडे उदंड गुप्तधन असतं पण त्याच्या सेवक वर्गाला त्याची जाणीव नसते. त्यांना जे काही बाहेर ऐश्वर्य दिसतं तेवढंच त्यांचं ज्ञान असतं. बघा, समर्थांनी थेट घरामध्येच विषय मांडलेला आहे की घरामधल्या धन्याकडे प्रचंड उदंड संपत्ती असते पण त्याच्या सेवकाला ती माहित नसते. फक्त जे बाहेर दिसतं हेच त्याला तेवढं ज्ञान त्याला माहित. गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे. त्या माणसाने खूपच द्रव्य गुप्त लपून ठेवलं असेल त्या मानाने थोड्याच वस्तू प्रगट दिसतात. त्याचप्रमाणे या दृश्याच्या आत जो खरा अर्थ भरलेला आहे त्याचा शोध फक्त शहाणे लोक घेतात. जसं एखाद्या माणसाकडं प्रचंड धन आहे पण ते कोणाला ओळखू येत नाही, मग ईडीची धाड पडते. तसं या दृश्य जगामध्ये जो खरा अर्थ आहे ते अर्थ खरे लोक शोधू शकते, शहाणे लोक शोधू शकते. लोक हुशार आहेत, मुलं हुशार आहेत, सगळे लोक हुशार आहेत पण शहाणे कमी आहेत. एखाद्या गोष्टीचं
माहिती असणं वेगळं आणि एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणं वेगळं. त्यामुळं हुशारपण हे दृश्य जग आहे आणि शहाणपण हे अदृश्य जग आहे, अदृश्य विचार आहे. त्यामुळे हे सगळं जीवनातलं जर सार शोधायचं असेल तर हे शहाणे लोक शोधू शकतात. तैसे दृश्य हे माईक पाहता हसती सकळ लोक, परी जयास ठाऊका विवेकते तदनंतर जाणती. तसे दृश्य जगत हे माईक असून ते सगळेच लोक असतात, सगळेच लोक बघतात जगात. पण जे विवेकी लोक असतात ते दृश्याच्या अंतरचे गुप्त परब्रह्म जाणतात. म्हणून मागच्या समासात मी असं म्हणालो की पिंडी ते ब्रह्मांडी, प्रत्येकाच्या शरीराचा जो पिंड आहे त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहे, तेच पंचमहाभूत ब्रह्मांडामध्ये आहे. हे जर सत्य आहे, आज प्रवचनामध्ये जे बसलेले लोक आहेत आणि अन्य जे लोक ऐकतायत त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये पंचमहाभूत आहेत, कॉमन आहेत. हे पंचमहाभूत ब्रह्मतत्वामध्ये पण आहे, ब्रह्मांडी पण आहे. पण ब्रह्मांडी जे ब्रह्मतत्व आहे ते तुमच्या आमच्या पिंडामध्ये नाहीये. आणि हे ब्रह्मतत्व आपल्या पिंडामध्ये येण्यासाठी आपल्याला वारंवार जन्म घ्यावा लागतो. जोपर्यंत मनुष्याचा पिंड, मनुष्याचं जीवन हे बदलत नाही, ते परब्रह्म स्वरूप होत नाही, त्याला आत्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही, त्याला ब्रह्मज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही, त्याला व्यवहार ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही, त्याला 84 लक्ष जीवाशी पारस्परिक संबंध प्रस्थापित करता येत नाही, जीवन जगण्याचा अनुभवच नाही, असा व्यक्ती किती इंजिनियर झाला काय, डॉक्टर झाला काय, कलेक्टर झाला काय, प्रश्न तो नाहीये. प्रश्न त्याचं जीवन शिक्षण झालंय का, काही जीवन कसं जगावं त्याला कळालं का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून समर्थांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. जे दृश्य जग हे माईक आहे, परंतु जे अंतरिक्ष गुप्त ज्ञान जाणतात त्यांना ब्रह्मज्ञान असं म्हणलेलं आहे. द्रव्य ठेवणी बळ, द्रव्य ठेवणी जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भरले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. एका माणसाने मोठा खड्डा खणून त्यात द्रव्य ठेवून वर पाणी सोडून तो खड्डा भरला. लोक म्हणतात की सरोवर पाण्याने भरले आहे, पण चतुर आणि जाणत्या लोकांना मध्ये बुडाशेनं द्रव्य ठेवलेलं आहे. एक कल्पना समर्थांनी मांडलेली. तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखीला परमार्थ, इतर ते करती स्वार्थ दृश्य पदार्थांचा. तसं जे परमार्थ म्हणजे काय जाणतात ते समर्थ आणि ज्ञाते असतं. इतर सामान्य अज्ञानी लोक हे दृश्य पदार्थ गोळा करण्यात आपला स्वार्थ मानतात. कावाडी वाहाती कावाड, श्रेष्ठ भोगीती रत्ने जाड, ते जयांसे तयास गोड कर्मयोगे. गडी असतात ते ओझे वाहतात आणि श्रेष्ठ असतात ते उत्तम उत्तम रत्नांचा उपभोग घेतात. ज्याचे पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट आवडते बरं का. कोणीही कोणाला नौकर ठेवत नाही, कोणीही कोणाला ओझं व्हायला सांगत नाही. कारण ज्याला ओझं व्हायचं आहे त्याच्या मनाची मानसिकता पाहिजे की मला ओझं व्हायचंय. त्यामुळे प्रत्येक कोणी अधिकारी झाला असेल, कोणी त्याचा सेवक झाला असेल तर त्याच्या कर्माने झालेला आहे. जर सेवक झाला असेल तर त्याला ओझे व्हावं लागणार आहे, आणि जर मालक झाला असेल तर तो लोकांना ओझे व्हायला लावेल, स्वतः ओझं वाहणार नाही. एक काष्ट स्वार्थ करीती, एक शुभा एक वाटेती, तैसे नव्हते की नृपती सार भोगते. कोणी लाकडं गोळा करून विकतो तर कोणी गौऱ्या बेचत असतो, पण किमती वस्तूची उपभोगते हे राजे ते असे नसतातच. लोकांच्या ज्या वासना आहेत त्या वासनेप्रमाणे लोक वस्तूंचा संग्रह करतात, परंतु खरा जो त्याला जीवनाचं सार कळालेलं आहे असा व्यक्ती मात्र बरोबर जीवनाला जे आवश्यक आहे ते प्राप्त करतो. म्हणून त्याला मनाचा राजा असं म्हणलेलं आहे. जयासा आहे विचार, ते सुखासनी झाले स्वार, इतर जवळील भार वाहतच मेले. बरोबर, जे विचारी असतात ते सुखासनी असतात, ते पालखीमध्ये स्वार होतात, म्हणजे आत्मसुख त्यांना प्राप्त होत. इतर सामान्य अज्ञ लोक मात्र काय करतात, प्रपंचाचा भार वाहता वाहता मरून जात. प्रपंचाचा भार वाहणं आणि प्रत्यक्ष सुखासनी पालखीमध्ये बसणं हा फरक आहे. म्हणून पालखीचे भोई बरेच जण आहेत, पण पालखीमध्ये बसणाऱ्यांना देवत्व प्राप्त झाले पाहिजे. ते देवत्व प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करण्याला सार म्हणलेलं आहे. एक दिव्यान्य भक्षिती, एक विष्ठा सावडिती, आपण वर्तल्याच्या घेती स्वाभिमान. आत्मज्ञानी पुरुष हे जणू काही दिव्यान्न सेवन करतात.
अत्यंत चांगले पदार्थ खातात. पण अज्ञानी लोक मात्र विष रूपी विष्ठा चिवडत असतात. इतकेच नव्हे तर आपण जे काही करीत आहोत याचा त्यांना अभिमान वाटतो. बघतो आपण समाजामध्ये अत्यंत श्रीमंत लोक आहेत, परंतु आपल्या जीवनामध्ये रोज ते फळं खायची त्यांना वेळ नाही, ड्रायफ्रुट्स खाऊ शकत नाही. जे जे मनुष्याची बुद्धी, शक्ती, बुद्धी, युक्ती पोषित करणारे पदार्थ आहेत, असे पोषित करणारे पदार्थ ते खात नाही, कारण त्यांचं जीवन हे अज्ञानामध्ये गेलेलं आहे. सार सेवी जे श्रेष्ठी, आसार घी जे व्रथा पृष्ठी, सारा असाराच्या गोष्टी सज्ञान जाणती. श्रेष्ठ लोक हे सार ग्रहण करतात, सार नेमकं. निरुद्योगी हे आसार सेवन करतात. जे आत्मज्ञानी लोक असतात तेच सारासार यथार्थ जाण. म्हणजे दुसऱ्याचे जे आवश्यक आहे असं दिव्यानं ते सेवन तर करत नाही, परंतु जे काही खातात पितात त्यालाच ते श्रेष्ठ, त्याचा अभिमान असतो. समर्थ असं म्हणतात की श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात, जे काय असेल ते त्यातलं बेसिक, आणि निरुद्योगी लोक काय करतात, असार सेवन करतात, ज्याचं काही तथ्य नाही. पण जे आत्मज्ञानी लोक असतात ते मात्र सारासार यथार्थ जाणतात. सार काय आहे आणि त्याच्यात असार काय आहे, जे प्राप्त होणं अवघड आहे. साऱ्यामध्ये असार काय आहे हे शोधणं अत्यंत महत्वाचं. म्हणजे तसा राजहंस हा पाणी आणि दूध एकत्र करून दिलं तर तो दूधच पितो, पाणी तसंच ठेवतो. तशा प्रकारचं केवळ श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात, चांगल्या चांगल्या गोष्टी ग्रहण करतात. निरुद्योगी लोक असार गोष्टी सेवन करतात, नको त्या गोष्टी करतात. पण आत्मज्ञानी लोक काय करतात, सारा असार, या सगळ्या साऱ्यामध्ये असार काय आहे, जी कोणाला प्राप्त होत नाही, तेच असार गोष्ट यथार्थ जाणतात. लक्षात घ्या, जाणणं वेगळं, घेणं वेगळं. गुप्त परिस चिंतामणी, प्रगट खडे कांचमणी, गुप्त हेमरत्नाच्या खाणी, प्रगट पाषाण मृत्तिका. परीस अथवा चिंतामणी हे नेहमीच गुप्त असतं. कोणी परीस बघितला का? नाही बघितला. चिंतामणी कोणी बघितला का? नाही माहित. खडे काचमणी नेहमी प्रगट असतात, खडे दिसतात, मणी दिसतात. सोन्याच्या रत्नाच्या खाणी गुप्त असतात, पण पाषाण मृत्तिका कुठेही रस्त्यावर पडलेले असतात. सोनं हे खाणीमध्ये सापडतं, ते गुप्त असतं, पण दगड रस्त्यावर सापडतं. काय उपयोग आहे त्याचा? अभाशंक आभावेल, गुप्त वनस्पती अमोल, एरंड धोत्रे बहुसाल, प्रगट सीपी. उजवा शंख, उजव्या वळणाची वेल किंवा दिव्य अमूल्य वनस्पती हे सर्व गुप्त असत, परंतु एरंडाचं झाड, धोत्र्याचं झाड, शिंपल्याचं झाड हे मुबलक प्रमाणात सापडत. कोठे दिसेना कल्पतरू, उदंड सेरांचा विस्तारू, पाहता नाही मळी आगरू, पोरी बाबळी उदंडी. कल्पतरू वृक्ष कुठेच दिसत नाही, शेजारी झाडे उदंड वाढतात. चंदनाचा वृक्ष सहसा आढळून येत नाही, मात्र बोरी बाभळी मात्र उदंड असतात. समर्थांनी मनुष्याचं चिंतन मांडलेलं आहे. कामधेनु जाणीचे इंद्रे, सृष्टीत उदंडे खिल्लारे, महत्भाग्य भोगीचे नृपरे, इतर कर्मानुसार. सृष्टीत हवी तेवढी गायीची खिल्लारे दिसून येतात. कामधेनु फक्त इंद्राजवळच आहे. राजा असतो तो थोर भाग्याचा उपयोग घेतो, इतर लोकांना त्याच्या कर्मानुसार कमी अधिक भाग्य प्राप्त होते. नाना व्यापार करती जन, अवघेची म्हणती सकांचन, परंतु कुबेराचं महिमान कोणासी नये. लोक म्हणते अनेक प्रकारचे उद्योगधंदे केले आणि सर्वच म्हणतात की आम्ही श्रीमंत आहोत, परंतु कुबेरासारखी थोरवी कोणालाच प्राप्त नाही. तैसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभला ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर, नाना मते धुंडिती. याप्रमाणे जो खरोखर ज्ञानी आहे तो योगेश्वर तोच. गुप्त असलेले धन, खरे धन, त्याचा लाभाचा म्हणजे स्वात्मानुभव प्राप्तीचा मालक असतो. समर्थांनी सांगितलं की धन म्हणजे काय, तर स्वात्मानुभव. या सगळ्या 84 लक्ष जीवांमध्ये वावरताना मला जो स्वतः अनुभव आलेला आहे त्यांच्या पारस्परिक संबंधात, त्या स्वात्मानुभव प्राप्तीचा मालक मात्र मी आहे. तर इतर अज्ञानी लोक फक्त पोटाचे दास असतात आणि नाना मते धुंडळत बसतात. समाजामध्ये नाना मते धुंडाळणारे लोक, लोकांच्या तालावर चालणारे लोक आणि केवळ पोटाचे दास, जो मला खाऊ घालील तो माझा देव, अशा मानसिकतेमध्ये जगत असतं. परंतु ज्याला स्वात्मानुभव प्राप्त झालेला आहे असा व्यक्ती कोणत्याचे अन्न पोटामध्ये घालत नाही. असू अन्न सेवू नये, पोटाचा दास नसतो. मला तुम्ही संध्याकाळी जेव घालताना का, तुमच्या घरी मी येतो. अशा प्रकारचे पोटाचे दास काही कामाचे नाही. ते फक्त मते धुंडाळत बसतात. त्यांना स्वतःचं मतच नसतं, कारण त्यांना स्व अनुभव प्राप्ती झाली नसते.
तस्मात सारते दिसेना आणि असारते दिसेना जना, सारासार विवंचना साधू जाणते. थोडक्यात जे सार असते ते लोकांना दिसत नाही. जीवनाचं जे सार आहे, जीवनाचं इप्सित आहे, जीवनाचं जे तूप आहे, लोणी आहे, आसार म्हणजे तेवढंच दिसत. आसार सोडून सार कसं ग्रहण करावं हे साधू जणाला जमत. साधू याचा अर्थ साधणे, प्राप्त करणं. म्हणून हे जे सार आहे ते साधू लोकच जाणू शकतात. इतरांचे हे काय सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संताची खुणे साधू संत जाणती. सामान्य लोकांना सांगून काही उपयोग नाही, ते खरे खोटे जाणूच शकत. साधू संताच्या खुणा फक्त साधू संतच जाणतात. दिसेना जे गुप्त धन तयासी करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा. जे गुप्तधन असतं ते डोळ्याला दिसत नाही, त्याला डोळ्यात अंजन घाला कसं म्हणतात जुन्या काळात. त्या गुप्तधनाप्रमाणेच परमात्मा हे गुप्तच आहे. त्याचा शोध घ्यायचा असेल तर संत संगतीने तो योग येऊ शकतो, तर परमात्मा सापडू शकतो. रायाचे सन्निध होता सहजी लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता सदस्तु लाभे. राजाचं जर सानिध्य पकडलं तर श्रीमंती सहज प्राप्त होत. त्याप्रमाणे सत्संग जर धरला तर सहज सदवस्तू परमेश्वराची प्राप्ती होते. सदवस्तू लाभे सदवस्तू, अव्यावेस्तास अव्यावेस्तू, पाहता प्रशस्तास प्रशस्तू विचार लाभे. सदवस्तूची तळमळ ज्याला लागलेली आहे, परमार्थ प्राप्तीचा तर परमार्थासारखं मी वागणार, त्याला सदवस्तू प्राप्त होत. जो अत्यंत व्यवस्थित असतो त्याचं जीवन अत्यंत अस्ताव्यस्त असतं. प्रशस्त असेल तर थोर असेल असं विचार थोर लोकच सांगतात. म्हणून ते दृश्य जात अवघेचे आहे अशाश्वत, परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा. म्हणून ही जी सृष्टी आहे ती दृश्य सृष्टी अशाश्वत आहे. परमात्मा हा दृश्य वेगळा आहे, तो अच्युत आहे, त्याला कोणी विजय प्राप्त करू शकत नाही आणि तो न ढळणार आहे, अनंत आहे. दृश्या वेगळा दृश्यांतरी सर्वात्मा तो सचराचरी, विचार पातांतरे निश्चयवाणे. दृश्य वेगळा असूनही तो दृश्याच्या अंतरी ओतप्रोत भरलेला आहे. परमेश्वर हा दृश्यापेक्षा वेगळा जरी असला तरी सुद्धा दृश्याच्या अंतरीत ओतप्रोत भरलेला आहे. सर्व चराचर तो सर्वांचा आत्मा आहे. अंतरात विचार करून पाहिला की त्या संबंधी निश्चय अंतरात बांधतो. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधीन सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. संसाराचा त्याग न करता प्रपंच उपाधी न सोडता या जगात विचाराने जीवन सार्थक होते. घरदार सोडून संन्यास घेतला म्हणायचं पण रोजच्या विवंचनेमध्ये अडकण्याची गरज नाही. हे प्रचितीचे बोलणे, विवेके प्रचिती पाहणे, प्रचिती पाहते शहाणे अन्यथ्य नव्हे. हे माझं बोलणं प्रचितीचं आहे. समर्थ म्हणतो लोकांनी सारासार विवेक करून त्याची प्रचिती घ्यावी. जे असा अनुभव घेतील तेच खरे लोक शहाणे ठरतील. जो अनुभव घेणार नाही तो शहाणा नाही. सप्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन, मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन त्यास महतांतर. सरी समर्थ रामदास म्हणतात की अनुभवाचं बोलणं आणि अनुमानाचं बोलणं याच्यामध्ये फरक आहे. अनुभव आणि अनुमान म्हणजे प्रत्यक्ष अनुभूती घेणं हे वेगळं. आज आपण बघतो की लोक अनुमानच काढतात जीवनामध्ये, पण अनुभव येत नाही. आणि अनुभव जर नसेल तर मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त होत. त्यामुळं अनुभव घेणारा नाही तो शहाणा नाही. पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार, तैसा नव्हे सारासार तत्काळ लाभे. पुढे जन्मांतरी केव्हा तरी आपल्या आत्मनुभव होईल हा उधारीचा विचार. खरंच मला तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव आहे. माझ्या मनामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये श्रीहरी आला तर मी श्रीहरी सारखं वागायला लागेल. पण मला श्रीहरी व्हायचा हा जो आत्मनुभव आहे हा पुढच्या जन्मावर टाकणं म्हणजे मूर्खपणाचं समर्थ म्हणतात. कारण स्वस्वरूपाची प्राप्ती त्याला प्राप्त होणं आवश्यक आहे. सारासार विचार हा उधारीचा नाहीये. उद्या मला मिळेल, अजून एकदा मी जन्म घेईल. त्यामुळे तात्काळ स्वस्वरूपाची प्राप्ती होणं आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी गुरु करावा. गुरु जिवंत असेल तर गुरु करावेत, किंवा गुरु जर समाधीस्थ झाले असेल ते सुद्धा अंतरात राहुणे जगास तारती असं म्हणतात. कृपेस त्या श्री धरुणे विजय मिळवा. तर अशा अंतस्थ राहणाऱ्या लोकांकडून सुद्धा आपल्याला यश प्राप्त होतो. तत्काळची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो,
संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा. तत्काळ आत्मज्ञान मनुष्य हा मरण परंपरेतून सुटतो आणि त्याच्या जीवनातला संशय नष्ट होतो. याची जन्म येण्याची काळे, संसारी होईचे निराळे, मोक्ष पावीचे निश्चळे स्वस्वरूपात तारे. याच जन्मात याच काळी मनुष्य संसारातून मुक्त होऊ शकतो आणि निश्चल स्वस्वरूपाशी ऐक्य पण त्यास मोक्ष प्राप्त होऊ शकतो. त्याच्या हातामध्ये ये गोष्टीस करी अनुमान, तो सिद्धीसे पावेल पतन, मिथ्यावदे त्या साण उपासनेची. आता मी ते सांगतोय त्याबद्दल कोणी संशय घेईल तर तो मुळात सिद्ध आत्मारामच असूनही संशयाला वेगळा पडेल. समर्थ म्हणतात तो पतन पावेल. जे कोणी मिथ्या म्हणेल तर माझ्या उपासनेला त्याला शपथ की मी जी उपासना सांगितली आहे ती मिथ्या नाहीये, हे यथार्थी आहे बोलणे, विवेकेची शीघ्रची मुक्त होणे, आसवणी काहीच नसणे जनामध्ये. देवपद हे निर्गुण आहे. देवपदी अनन्यपण म्हणजे तद्रुपता आणि ऐक याचा अनुभव घेणं आवश्यक आहे. या प्रकारे त्याच्या अर्थाशी पूर्ण एकरूप झालं की पूर्ण समाधान मनुष्याला प्राप्त होत. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण याचे अर्थ पाहता पूर्ण समाधान वाणे. देहच विदेही होणे, करुण काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे. देहात असून विदेही होणं म्हणजे देहबुद्धी पूर्ण नष्ट झाली पाहिजे. देहबुद्धी म्हणजे स्वार्थ. आत्मबुद्धी दृढ झालेल्या स्थितीत आत्मबुद्धी प्राप्त होणं म्हणजे दुसऱ्याबद्दल मनुष्याला दया वाटणे. प्रारब्धाचा क्षय होईल. निर्लेप वृत्तीने जीवन कंठणे, करून काही न करणे म्हणजे तुम्ही करता ही भावना नष्ट. मी काही करत नाही, मी करतो हे म्हणू नका. मी केलं नाही, परमेश्वराने केलं, करता तो आहे, अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवा. मी केलं ही भावना समूळ नष्ट झाली पाहिजे. कर्म होत तरी कर्म होत राहणे ही जीवनमुक्ताची लक्षण आहे. म्हणून जीवनमुक्त असतील ती ही लक्षणं ते जाणू शकतात. जीवनमुक्तेचा अर्थ जीवनामध्ये कुठलाही लोभ राहिलेला नाही. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, अशा प्रकारची मानसिकता लवकरात लवकर आपली झाली पाहिजे. हा समर्थांचा आग्रह म्हणजे सार शोधन. येरवी हे खरे न वाटे, अनुमानाची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने. एरवी खरं वाटतच नाही, पण अनुभव नसेल अनुमानाने या अवस्थेबद्दल संदेह उत्पन्न होत. अनुभव घेतल्याशिवाय पर्यायच नाही. अनुमान केलं की तुम्हाला दुःख आलंच, परंतु सद्गुरूचं वचन श्रवण केलं की संदेह पण समूळ नष्ट होत. जीवनामध्ये जर सार प्राप्त करत असेल तर हे सार शोधन समर्थाने खूप छान पद्धतीने आपल्या समोर मांडलेलं आहे. या सार शोधन समासामध्ये समर्थांनी या सगळ्या अनुभव आणि अनुमान या दोन्ही गोष्टीचं विवरण केलेलं आहे. समर्थ असं म्हणतात की जगाची रचना अशी आहे की एक म्हणजे वस्तूचं, व्यक्तीचं व घटनेचं रहस्य नेहमी गूढ आणि अदृश्य असतं. एकूण जगाची रचना कशी आहे सारा शोधून विचार करताना एक प्रकार त्यांनी सांगितला की वस्तूचं आहे, व्यक्तीचं आहे, एखाद्या घटनेचं रहस्य नेहमी गूढ आणि अदृश्य असतं. बरोबर आहे. आत्मवस्तू इतकी सोपी नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आपण जाणू शकत नाही. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची गेले जरी माऊली म्हणले तरी सुद्धा वस्तू, व्यक्ती आणि घटना याचं रहस्य हे गूढ आहे. ते गूढ जाणण्यासाठी भगवद्गीतेमध्ये गुडाकेशन भारत म्हणलं की मला ते जाणून घ्यायचं, ते अदृश्य आहे. दुसरं समर्थ असं म्हणतात आणि मोठं रहस्य पोटात वावगणारा दिव्य वस्तू, व्यक्ती, घटना दुर्मिळ असतात. बघा, ज्या गोष्टी दिसतात आपल्याला त्या वस्तू आणि व्यक्तीचं आणि घटनेचं रहस्य नेहमी गूढ आणि अदृश्य असतं. पण मोठं रहस्य काय दुसरं, तर पोटात वावगणाऱ्या दिव्य वस्तू, व्यक्ती व घटना दुर्मिळ असतात. म्हणून आत्मस्वरूप म्हणजे काय तर माणसाचं रहस्य. प्रत्येकाने जर आपलं आत्मस्वरूप जर जाणून घेतलं तर प्रत्येकाला आपलं स्वतःचं रहस्य कळलं, मी कशासाठी आलो ते त्याच्या हृदयात खोल दडलेलं असतं. सामान्य माणसाला आत्मा अविद्येने झाकलेला असतो. सामान्य माणसाचा आत्मा झाकलेला असतो. पण आत्मस्वरूप माणसाचं रहस्य हेच असतं की त्याच्या हृदयामध्ये ते खोल आत्मस्वरूप दडलेलं असतं. पण सामान्य माणसाचा आत्मा मात्र अविद्येने झाकला गेलेला असतो.
पांघरुणाला अनेक पदर असतात. त्या पदरात घुसून आत्म्याचा पत्ता लावणं सोपं नसतं. अनेक पांघरुणाच्या आता अनेक वासना, अनेक वासनांचे स्तर, अनेक वासनांचे थर, अनेक वासनांचं पांघरुण, अशा सगळ्या पांघरुणामध्ये घुसून आत्म्याचा पत्ता लावणं सोपं नसतं. माणूस जन्मभर जग पाहतो, पण इंद्रिय गोचर वस्तू दृश्यपणाची पाहण्याची सवय त्याला असते. जे दिसतं तो सत्य मानतो, जे दिसत नाही तो सत्य मानत नाही. अशा स्थितीमध्ये एखाद्या गोष्टीचं सार शोधन करणं हे सोपं नाही. त्यामुळं हे जर शोधायचं असेल तर मनुष्याला काही ना काहीतरी उपासना करावी लागेल. आणि सार जर जीवनातलं शोधायचं असेल माणसाला तर त्याला काही ना काहीतरी सेवा करावी लागेल. उपासना आणि सेवा एकच गोष्ट, की त्या उपासना आणि सेवेशिवाय ब्रह्मतत्व कळणारच नाही, जीवनाचं सारच कळणार. जीवनाचं सार शोधणं अत्यंत आवश्यक. म्हणून भगवान श्रीकृष्णाने महायुद्ध संपल्यानंतर धर्मराजांची पंगत घातली होती सगळ्यांना जेवणाची. त्या पंक्तीमधलं काम त्यांनी वाटून घेतलं होतं की उष्ट्या पत्र उचलून टाकायचं. कारण सेवा शिवाय आत्मोन्नती नाही. सेवेशिवाय जीवनामध्ये सार शोधन अवघड आहे. लोकांना मदत करा, लोकांची सेवा करा. मग बाबा प्रकाश बाबा आमटे असतील, बाबासाहेब, म्हणजे कितीतरी लोकांची सेवा केल्यामुळे त्यांना जीवनाचं सार सापडतं. तर सेवा केल्याशिवाय जीवनाचं सार सापडत नाही. ते सार आपण जन्मभर बघतो पण आपल्याला ते कळत नाही. म्हणून आत्म्याचा पत्ता लावणं सोपं नसतं. आत्म्याचा पत्ता लावणं म्हणजे आत्मीयता. एखाद्या व्यक्तीकडून जेव्हा आपल्याला आत्मीयता मिळते याचा अर्थ आपल्याला सार शोधन करता आलं. हे प्रसंग असा आहे की काही इंग्रज मंडळी त्या काळामध्ये रमण महर्षींकडे गेले. महर्षी रमण एक तामिळनाडूमध्ये फार मोठे अतींद्रिय ज्ञान असलेले संत होऊन गेले. त्यांचं आत्मचरित्र वाचण्यासारखं. त्यांना स्वतःच्या धर्माचा खूप अभिमान होता. इंग्रज मंडळी महर्षी रमणांना भेटायला गेली आणि इंग्रजांना त्यांच्या धर्माचा फार अभिमान होता. त्यामुळे महर्षींचा मोठेपणा त्यांना सहन होतो. हे महर्षी रमण महर्षी अत्यंत श्रेष्ठ ऋषी होते, पण त्यांचा मोठेपणा या इंग्रजांना सहन होत होता. तेव्हा ते इंग्रज माणसे महर्षीला विचारू लागली, आपण ईश्वर पाहिला आहे का? एखाद्या माणसाला उघडं पाडणं आणि त्रास देणं कसं असतं. इंग्रज माणसांनी महर्षी रमणांना प्रश्न केला की तुम्ही ईश्वर पाहिलाय का? एवढेच नव्हे तर रोज एकांतात त्याच्या सहवासा वेळ घालतात असं लोक म्हणतात. अरे लोक तर असं म्हणतात की तुम्ही ईश्वर पाहिलाय आणि रोज त्या एकांताच्या सहवासा वेळ घालवतात असं लोक म्हणतात. आमचा यावर मुळीच विश्वास नाही. इंग्रज म्हणाले, भोळ्या भावड्या लोकांना तुम्ही फसवत आहात. उद्या जर तुम्ही आम्हाला तुमचा देव दाखवला नाही तर तुमची लबाडी आम्ही लोकांना सांगू. लबाडीत तुम्ही. या प्रश्नाचा निकाल लागलाच पाहिजे. महर्षी रमण नम्रपणे म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी माझ्याबरोबर या. दुसऱ्या दिवशी सकाळी ती माणसे, इंग्रज माणसे महर्षी रमणांसोबत गेली. 2-3 मैलावर एक झोपडी होती. तिथं महर्षी रमण गेले आणि चटेवर पडलेल्या एका कुष्ठरोगाच्या शरीराला त्यांनी मालिश केली. त्याला स्वच्छ स्नान घातलं. त्याला खिचडी शिजवून खाऊ घातली. 3 तास त्यांचा एकूण कार्यक्रम चालू होता महर्षी रमणांचा. इंग्रज लोक वळून त्याच्याकडे उद्गार म्हणाले, हाच का तुमचा ईश्वर? रोज 3 तास एकांतवासात त्याची मी पूजा करतो. महर्षी रमण म्हणाले. हे सर्व पाहून इंग्रज लोक हे जागच्या जागी खेळून राहिले. त्यांनी क्षमा मागितली. ते म्हणाले, आपल्या रूपात आम्ही आमचा येशू ख्रिस्तच बघतोय, सजीव आणि साकार रूपात पाहत आहोत. अशा प्रकारे रमणांचं म्हणणं होतं की सेवा हे अत्यंत नरसेवा नारायण सेवा अशी सेवेची दृष्टी ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांनाच जीवनातलं सार शोधता येत. आणि सार शोधण्यासाठी साऱ्या प्रकारची कामं करावं लागतात. साऱ्या प्रकारचे उत्तमात्तम कर्म करावं लागतं. कुठलंही कर्म करताना लज्जा वाटली नाही पाहिजे, तरच जीवनाचं सार कळू शकतं. म्हणून हा आग्रह समर्थांनी या समासात केलेला. पण इंद्रिय गोचर वस्तू दृश्यपणाने पाहण्याची सवय त्याला असते. त्या सवयी अनुसरून तो आत्म्याचं दर्शन घ्यायला जातो. ते दिसतं ते खरं. कोणती वस्तू पाहताना माणूस ही वेगळेपणाने म्हणजेच दृश्यपणाने पाहतो. आत्मा दृष्टा आहे पण दृश्य नाही, द्रष्टा पण दृश्य नाही. म्हणून आत्म्याला तसंच पाहता येत नाही. दृश्य वस्तूप्रमाणे आपल्याला आपल्या आत्म्याचं दर्शन घेण्याची प्रवृत्ती अज्ञानाचा परिणाम. ज्ञानस्वरूप आत्मा केवळ दृष्ट असल्याने त्याचे दृष्टेपण कशाने ढळत नाही. इतकं ते शक्तिमान असतो. स्वतःच्या महिमामध्ये विलसणारा आत्मा केव्हाही दृश्य बनणे शक्य नाही.
विश्व एवढे शासो वनस की हे सगळंच अवघड आहे. जे दिसतं त्याच्या पाठीमाग काय गोष्ट आहे, जे दिसत नाही पाठीमाग काय गोष्ट आहे. एकदा गुरु नानक हे जनजागरण करत हिंडत होते, प्रवास करत होते. फिरता फिरता एका त्या गावात गेले. तेथील लोकांनी त्यांचं खूप मोठं स्वागत केलं. त्यांचं प्रवचन गुरु नानकांचं अत्यंत श्रद्धापूर्वक ऐकलं. त्या गावातील आपला मुक्काम त्यांनी केला आणि सकाळी मुक्काम हलवत असताना त्यांनी गुरु नानकांनी त्या गावाला आशीर्वाद दिला की हे गाव ओसाड पडो. गुरु नानकांसोबत त्यांचा एक मर्दाना नावाचा शिष्य होता. त्याने हा विचित्र आशीर्वाद ऐकला आणि तो म्हणला, महाराज तुम्ही काय बोलले? ज्या गावाने आपलं स्वागत केलं, आपली व्यवस्था केली, त्याला तुम्ही हे गाव ओसाड पडो म्हणलं. पुन्हा गुरुनाथ पुढे दुसऱ्या गावात गेले. तेथे खूप दुर्जन लोक होते. त्यांनी गुरु नानकांचं स्वागत केलं नाही, उपदेश त्याची थट्टा केली, टिंगल टवाळी केली. गुरु नानकांना तेथून प्रस्थान करताना आशीर्वाद दिला. या गावाची भरभराट हो. तेथील लोकांना सुबत्ता लाभ. मर्दानाने हे आशीर्वाद ऐकले, तो हैराण झाला. गुरु नानक असा उलटसुलट आशीर्वाद कसं काय देतात, त्याचं कोडच पडलं. शेवटी त्याने आपली शंका गुरु नानकांना विचारली की आचार्य, या सज्जनांच्या गाव सोडावं लागेल असा तर या वाईट लोकांची भरभराट कशी होईल, आणि आशीर्वाद कसं काय दिला तुम्ही? त्याच्या पाठीमागे एक रहस्य गुरु नानक म्हणाले. सज्जन जेथे जातील तिथे सज्जन त्याचा सुगंध पसरत, म्हणून त्यांचं गाव उजाड झालं तरी चालत, कारण ते सगळीकडे ते विचार पेरण्यासाठी जाते. या व त्यांच्याप्रमाणे अनेक लोक सज्जन बनतात. पण वाईट व्यक्ती एकाच ठिकाणी राहिली तर मात्र दुर्गुणाचा फैलाव होणार नाही. बघा केवढा मोठा विचार गुरु नानकांनी मांडला. त्यामुळे प्रत्येकाने व्यापक होणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सुभाषितकार असं म्हणतात, नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमहि विद्यते तत्स्वयं योगसंसिद्ध काले नात्मापि विनंदते. ज्ञानासारखं परमशुद्ध या जगात दुसरं काही नाही. ज्याला हा योग निष्काम करण्याची युक्ती आहे, ती आयडिया त्याला जमलेली आहे, साधलं, त्याला काही काळानंतर ज्ञान आपोआप प्राप्त. निष्काम काम करण्याची एक कौशल्य, एक युक्ती आहे, एक आयडिया आहे, शक्ती आहे, बुद्धी आणि युक्ती. म्हणजे ज्ञानाचं महत्व अनन्य साधारण आहे. कुठलीही क्रिया ज्ञानपूर्वक केल्यास श्रेष्ठ ठरते, याचा अनुभव आहे. ज्ञान हे मोक्षाचं साक्षात साधन आहे. ज्ञान हे अग्नीसारखं आहे. ज्ञानी मनुष्याची कर्मे स्वतःचे बंधकत्व टाकून ज्ञानरूप होऊन जातो. तसं आपल्या सर्वांना ज्ञानरूप व्हायचं असेल म्हणून समर्थांनी या श्लोकामध्ये याच्यामध्ये तो आशीर्वाद वर्णन केले की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमहि विद्यते. ज्ञानापेक्षा जगामध्ये काही श्रेष्ठ नाही असं ते सांगतात. हे चिंतन माणसांना की आत्मा अत्यंत सूक्ष्म अतींद्रिय असल्याने दृश्यावर त्याची कल्पना येत नाही. जडद्रव्यापासून आत्म्यापर्यंत सूक्ष्मपणाचा 4 चढत्या पायऱ्या आहेत. जडत्वाहून त्यास पाहणारे इंद्रिय सूक्ष्म आहेत. इंद्रियाहून त्यांना जिवंत ठेवणारा प्राण अतिसूक्ष्म आहे. प्राणाहून वासना तृप्ती शोधणारे मन अत्यंत सूक्ष्म आहे. आणि सारासार विचार करणारी बुद्धी मनाहून सूक्ष्म आहे. किती अवघड. तरी समर्थ म्हणतात सार शोधन झालं पाहिजे. एक दिवस लक्ष्मी देवीच्या मनात अहंकार निर्माण, शेवटी अहंकार होतो आणि त्या झाला माझ्याहून जगात दुसरं कोणीच श्रेष्ठ नाही आणि सर्वजण मलाच भजतात असं त्या देवीला वाटतं. की सगळेजण माझी पूजा करतात. इतर देवी तिला म्हणाल्या, तुझे म्हणणं सिद्ध करून दाखवशील तर आम्ही मान की मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, जगात कोणी श्रेष्ठ नाही. लक्ष्मी म्हणाली, त्यात काय अवघड आहे, चला माझ्यासोबत तुमची खात्री पटवून देत. मग ती सरस्वतीला आणि दुर्गा देवीला पृथ्वीवर घेऊन आली. कल्पकता बघा. एका कलाकाराने देवीच्या काही मूर्त्या बनवल्यात. त्यातल्या एकीकडे बोट दाखवीत लक्ष्मण विचारलं, ही कसली मूर्ती आहे? कलाकाराने सरस्वतीची मूर्ती आहे, तिची किंमत सांगा. तो म्हणाला 5 सुवर्ण मुद्रा. लक्ष्मी किंमत ऐकून म्हणत हसली. सरस्वतीची किंमत 5 सुवर्ण मुद्रा. सरस्वतीची किंमत फक्त 5 सोन्याच्या मोहरा. नंतर त्याने दुर्गेच्या मूर्तीकडे विचारलं, ही कितीला आहे? या मूर्तीची किंमत किती? कलाकाराने सांगितलं, तिची पण किंमत 5 सुवर्ण मुद्राच आहे.
सरस्वती व दुर्गा देवीचा भाव एकच, काहीच फरक नाही. मनातल्या मनात लक्ष्मी हसली, नंतर लक्ष्मीने स्वतःची मूर्ती दाखवून विचारले, या मूर्तीची किंमत किती आहे? बाई, मूर्तिकार म्हणला, बाई सरस्वती विद्येची देवता आणि त्या दुर्गा देवी शक्तीची माता, म्हणून लोक त्या विकत घेतात दोन्ही मूर्त्या. आणि लक्ष्मीची मुलगी तशी कोणी विकत घेत नाही, म्हणून आम्ही सरस्वती आणि दुर्गा मूर्ती ज्यांनी खरेदी केली त्यांना फुकट देत असतो. तिची काहीच किंमत नाही. कलाकाराने सविस्तर उत्तर दिलं तेव्हा लक्ष्मीचा अहंकार हा वितळून गेला. म्हणजे लक्ष्मी याचा अर्थ एका अर्थ लक्षात घ्या, एक प्रतिकात्मक शब्द वापरला. लक्ष्मी याचा अर्थ श्रीमंत माणूस. श्रीमंत माणसाला गर्व असतो, माझ्यापेक्षा कोणी श्रीमंत नाही. तसं सरस्वती ही ज्ञानाची देवता आणि दुर्गा ही शक्ती आणि युक्तीची देवता. त्यामुळं या तिन्ही गोष्टी समोर आल्या की अहंकार जर असेल तर जीवनातलं सारासार चिंतन आपल्याला करता येत नाही. अशा प्रकारचं जीवनातलं सारासार ज्ञान हे प्राप्ती करण्यासाठी अहंकार सोडला पाहिजे, हा मूळ प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे. पुढे समर्थ असं म्हणतात की बुद्धी आणि आत्मा सूक्ष्म आहे, आत्मे इतके आणि आत्मा अधिक सूक्ष्म काही नाही, कारण आत्म्याचं स्थान अतिशय खोल आणि गुप्त. आत्म्यापेक्षा सूक्ष्म काहीच नाही. सर्व इंद्रियांची हालचाल, मनाचे उलटसुलट संकल्प, बुद्धीचा निर्णय, वासनांचं स्फुरण याच्या पाठीमागे राहून आत्मा त्यांना जाणतो, प्रेरणा देतो. आत्म्याचं कामच आहे जाणून घेणं, प्रेरणा देणं. इंद्रिय, मन, बुद्धी आणि वासना गाढ निजल्यावर तो जागा राहतो. जागेपण हे आत्म्याचं फार महत्वाचं. आत्मा जागृत असला पाहिजे. आत्मजागृत, आपण म्हणतो काय जागृत हनुमान मंदिर आहे, जागृत दुर्गा मंदिर आहे, तर हनुमान जागृत नाहीये. ज्याच्या दर्शनामुळे लोक जागृत झाले म्हणून देवाला ते जागृत. जो जागृत करतो तो जागृत, जो देवीची सेवा करतो देवीदास. तसं जागृत हनुमान याचा अर्थ असा की त्या हनुमंताला लोकांनी सगळ्यांनी जागृत केलेला आहे. तर अशा प्रकारचं वासना निजल्यावर मन, बुद्धी आणि वासना या संपल्यानंतर आत्मा हा जागृत होतो, तो पण होत नाही. एका विदूषकाची गोष्ट अशी आहे की तो फार मनोरंजक पण मार्मिक बोलायचा. एकदा तो काहीतरी मूर्खासारखा बोलला, तेव्हा तो ज्या राजाच्या दरबारी होता त्या राजाने त्याला एक काठी देऊन सांगितले की काठी तुझ्यावर ठेव, व जेव्हा तुला माझ्यापेक्षा मोठा मूर्ख भेटेल, तुझ्यापेक्षा मोठा मूर्ख भेटेल, तेव्हा ती त्याला आठवणीने दे. बघा राजाने कशी आयडिया केली बघा, की एक दिवस तो चुकून काहीतरी बोलला मूर्खासारखं, तर राजाने त्याला एक काठी दिली आणि सांगितलं जेव्हा तुला तुझ्यापेक्षा मोठा मूर्ख भेटेल तेव्हा त्याला एक काठी दे. काही वर्षानंतर राजा खूप आजारी पडला, तो बऱ्या होण्याची काही चिन्ह दिसेना. राजाने आपला मृत्यू जवळाल्याचं कळालं, त्याने सर्व नातलगांना बोलवलं, सरदार, सेवक, नौकर सगळे बोलून घेतले आणि तो म्हणाला आता मी फार लांबच्या प्रवासाला निघालो आहे, तेथून परत येणार नाही, तुमचा सर्वांचा निरोप घेण्यासाठी मी तुम्हाला बोलवलं आहे. विदूषक पुढे आला व राजाला म्हणला, महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता किंवा दुसऱ्या राजांना भेटता तेव्हा तुमचे सेवक, सहाय्यक सर्व तयारी करतात. आता तुम्ही ज्या प्रवासाला निघाला आहात तो तुमचा एकट्याचा प्रवास आहे, याची तुम्ही स्वतःपूर्वी काही तयारी केली का? अरे मनुष्य यात्रेला जाण्यासाठी तयारी करेल, टुरिझमला जाण्याची तयारी करेल यात्रेची, परंतु जी शेवटची यात्रा आहे त्या शेवटच्या यात्रेची तुम्ही काही तयारी केली का नाही यापूर्वी? धर्म, अध्यात्म, ईश्वर याचा अभ्यास केलाय का काही? नाही, मी तशी काहीच तयारी केली नाही. राजा म्हणाला, विदूषक म्हणाला, क्षुल्लक गोष्टीसाठी भरपूर वेळ देऊन आपण त्याची खूप तयारी करतो, परंतु जीवनातल्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या परमार्थासाठी तर तेवढी तयारी केली पाहिजे. मुख्य ते बाजूला ठेवून इतर फालतू गोष्टीमध्ये मनुष्याने वेळ वाया घालवू नये. म्हणून जीवनाचा परमार्थ हा समजणं म्हणजे सार विवेक आहे की त्यातल्या आपल्याला काय प्राप्ती झालेली आहे. त्यामुळे चित्तामध्ये साठलेल्या संस्कारामधून वृत्तीरूप स्फुरणे सतत उठतात. याचा उदय आणि विलय आत्माच जाण. त्याला जाणण्यास कोणाची मदत लागत नाही. बघा आपण म्हणतो माझा आत्मा कोणी जाणून घेत नाही घरामध्ये, आत्म्याला कोणाला जाणून घ्यायची गरज नाही. अनंत काळ टिकण्यास त्याला काळाची अपेक्षा नाही. सर्व दृश्य व्यापून उरण्यास त्याला अवकाश लागत नाही. तो अमुक आहे असे नाही, पण त्याच्या नुसत्या असल्याने
काही असेल मुद्दाम लागत. केल्यासारखं नाही करायचं रे. दृश्य पदार्थापैकी बुद्धी आत्म्याचा खालोखाल सूक्ष्म आहे, शिवाय ती त्याच्या सर्वात अधिक सनिहित असते. ती बुद्धी तर जर आत्मसम्मुख झाली तर त्याच्यामध्ये सल्लीन होऊन त्याचं दर्शन होऊ शकतं. सत्संगातील श्रवण मनाने बुद्धी सूक्ष्म आणि शुद्ध होते. ध्यानाचं म्हणजे हे जर ध्यान लागलं तर या ध्यानामुळे मनुष्याला आत्मदर्शन घडतं. अशा प्रकारचं आत्मदर्शन घडण्यासाठी प्रत्येकाने तेवढी धीरता धरली पाहिजे. इंग्लंडचा राजा जेम्स द्वितीय याचा नातू होता राजपुत्र चार्ल्स. चार्ल्स हा युद्धात जॉर्ज प्रथमच्या सेनापतीकडून पराजित झाला. जीव वाचवण्यासाठी तो पळू लागला. त्याला जिवंत किंवा मृत अवस्थेत सादर करण्यास मोठं बक्षीस दिलं जाईल असं त्यावेळेच्या राजाने एका सेनाधिकाऱ्याने सांगितलं. सेनाधिकाऱ्याच्या एका मुलाला त्याने विचारलं, तू या रस्त्याने पळून जाताना राजपुत्र चार्ल्सला पाहिलेस का? 12 वर्षाच्या बालकाने उत्तर दिलं, पाहिजे तर जरूर आहे, पण कुठे गेले ते सांगता येणार. कप्तानाने म्यानातून तलवार काढत मुलाच्या गळ्याला तलवार लावली आणि सांगितले, नाही सांगितले तर तलवार तुझी मान कापून टाकेल. लक्षात ठेव, मी मॅक्फर्सन वंशात जन्माला आलो आहे. संकटात सापडलेल्या राजाचा विश्वासघात मी करणार आणि शत्रूच्या ताब्यात मी अजिबात देणार नाही. निंदा कृत्य मी अजिबात करणार नाही. त्या तेजस्वी लहान बालकाने उत्तर दिलं. त्याची ती तेजस्विता, निर्भयता, निष्ठा होऊन कॅप्टनने आपली तलवार ठेवून दिली आणि पुरस्कार म्हणून त्याला एक चांदीचं भांड भेट दिलं. याचा अर्थ असा आहे की आत्मविश्वास ज्याला आहे तो कधी विश्वासघात करत. आपण तो तिने मला विश्वासघात केला. ज्या लोकांना स्वतःबद्दल आत्मविश्वास नाही अशा लोकांशी मैत्री करूच नाही, कारण ते कधी पण विश्वासघात करू शकतात. जीवनाचं सारासार काय आहे तर ते सारासार प्रत्येकाने शोधलं पाहिजे आणि त्याची एक सूत्रबद्धता जीवनामध्ये असली पाहिजे. एक जेरमी टेलर एक इंग्लिश लेखक होते. त्यांच्या साहित्याला प्रचंड मागणी होती. सरस्वती आणि लक्ष्मी यांची त्याच्यावर कृपाच होती. पण ग्रह फिरले आणि ज्या बँकेत त्यांचे पैसे होते तिचे दिवाळा निघाला, बँकच बुडाली. अशा परिस्थितीत दुसरं कोणी असता तर दुःखी आणि निराश वेळ झाला असता, एखाद्या आत्महत्या केली असती. परंतु हे टेलर पूर्वीप्रमाणे प्रसन्न चित्त होते, आनंदी आणि कार्यमग्न होते. त्यांच्या मित्रांना या गोष्टीच खूप नवल वाटलं की एवढा मोठा आघात झाला तरी इतक्या सहज त्यांनी स्वीकारला. कालचा कुबेर आज भिकारी बनला, पण चेहरा कुठे निराशा नाही, बोलण्यात कुठे खिन्नतेचा सूर नाही. शेवटी मित्रांना विचारलं, अरे एवढा मोठा धक्का तू कसं काय सहन केलास? कणभर हे तुझ्या चेहऱ्यावर काळजी आणि चिंता दिसत नाही. साऱ्या जीवनाची पुंजी हरून बसलास रे तू. त्या जेरमी टेलरने सांगितलं, ते फार उत्तर महत्वाचं आहे. ते म्हणाले, क्षणभंगूर असलेली संपत्ती निघून गेली म्हणून काय बिघड? विपुल अशी आरोग्य संपदा माझ्याजवळ आहे. पाणी, सावली, आकाश, चमकते तारे, हिरवळ, सर्व नैसर्गिक धन माझ्या सोबत आहे. माझ्या मनात शांती आहे, बुद्धी स्फूर्ती आहे आणि शरीरात शक्ती आहे, अंतःकरणात उत्साह आहे. मग तुम्ही सांगा माझ्याकडून काय होणार नाही? जीवनाचं सार कशामध्ये आहे तर या इंग्लिश लेखकाने सांगितलं. ते असं म्हणतात की माझ्या मनात शांती, म्हणजे मनात शांती असली पाहिजे, बुद्धीमध्ये स्फूर्ती असली पाहिजे, शरीरामध्ये शक्ती असली पाहिजे, अंतःकरणात उत्साह असला पाहिजे. कोणती गोष्ट आवड, पण नेमकं आपल्या जीवनामध्ये आपण मनाची शांती विसरून जातो आणि बुद्धीची स्फूर्ती विसरून जातो, शरीरामध्ये शक्ती आहे ती विसरून जातो आणि अंतःकरणामधला उत्साह विसरून जातो आणि मग मनुष्य अपयशी ठरतो. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा की मनाला शांती आवश्यक आहे, बुद्धीला स्फूर्ती आवश्यक आहे, शरीरामध्ये शक्ती आवश्यक आहे आणि अंतःकरणात उत्साह असला पाहिजे. तुम्ही कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकता. अशी सूत्रबद्धता ज्याच्या जीवनामध्ये आहे त्या व्यक्तीला जीवनाचं सार शोधन करणं अत्यंत सोपं जातं. अशा प्रकारचं सार शोधन प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये करता आलं पाहिजे, हा समासामध्ये समर्थांनी विशेष आग्रह करून मांडलेला. पण हे सगळं करताना समर्थ रामदास स्वामींनी जसं 59व्या समासामध्ये सार शोधन मांडलं, याच प्रकारे 59व्या मनाच्या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात बघा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नभे रे नभे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला,
अति आदरे प्रीती नाही जयाला. समर्थ असं म्हणता, हे म्हणा गोष्टी करायच्याच झाल्या तर कोट्यवधी आहेत, त्या तुला कधी पुऱ्या पडणार नाहीत आणि मुक्ती तर कधी साधणारच नाही. अशा सतकल्पनांना सुद्धा रामाचं अधिष्ठान नसेल तर त्यापासून प्रेम म्हणजे आनंद आणि समाधान कधीच मिळणार. जीवनामधलं जर सार शोधायचं असेल ते मुद्दाम या श्लोकात मांड. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी. अनेक प्रकारच्या कल्पना करा, कल्पित राहा. नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेट. रामभेट येणं होणार नाही सर्वथा. म्हणे कामना राम नाही जयाला. मनामध्ये जर कामना असेल सारखे तर कसला राम मनामध्ये येणार. अति आदरे प्रीती नाही जयाला. त्याला त्याच्या मनात जर रामाच्या ऐवजी काम जर बसला असेल तर त्याला परमेश्वराबद्दल प्रीती वाटणारच नाही आणि परमेश्वराला सुद्धा त्याच्याबद्दल प्रीती वाटणार नाही. परमेश्वराला आपल्याबद्दल प्रीती वाटली पाहिजे, यासाठी आपल्याला पण परमेश्वराबद्दल प्रीती वाटली पाहिजे. हेच सार शोधन जीवनाचं. म्हणून मी जसं म्हणाले की परमेश्वर माझ्यावर रागू नये म्हणून परमेश्वराच्या मर्जीत जीवन जगलं पाहिजे. परमेश्वराला आनंद वाटेल मी तसं वागलं पाहिजे, लोकांना वाटेल नाही वाटेल मला माहित नाही. ते कधी लक्षात ठेवण्याची आवश्यकता. तशा प्रकारचं चिंतन, तशा प्रकारचा जिव्हाळा मांड. 1930 ची गोष्ट अशी आहे की इंग्लंडमध्ये एक कपड्याची मिल तोट्यात चालू लागली आणि ती बंद पडते की अशी स्थिती निर्माण. मालक कामगार यांच्यातील संबंध पहिल्यापासून प्रेमाचेच होते. मालकाने सर्व कामगारांना आणि मजुरांना एकत्र बोलवून त्यांना परिस्थिती सांगितली. सर्व कामगार भारावलेल्या मनस्थितीत घरी गेले. दुसऱ्या दिवशी कामावर न जाता सर्वजणांनी मालकाच्या ऑफिसवर रांग लावली. प्रत्येकाच्या हातामध्ये बँकेचं पासबुक होतं. प्रत्येकाने आपलं पुस्तक पैसे काढण्यासाठी चलन टेबलावर ठेवले. आमच्याकडे जी शिल्लक आहे ती आम्ही काढून घ्या, त्यातून तोटा. सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्या मालकाला सांगितलं की आमच्या पासबुक मध्ये जेवढी शिल्लक आणि पैसे आहेत ते पैसे काढून घ्या आणि कंपनीला झालेला तोटा भरून काढा, पण मिल बंद पडू देणार. आमची मिल बंद पडत असताना आम्ही स्वस्त कसं बसू? तसे कधी होणार नाही. आपल्यामध्ये प्रेमाचा धागा ही कापडाची गिरणी पूर्ण चालू ठेवी. अशी सर्वांनी मालकाला विनंती केली. हजारो पासबुक्स घेऊन हा कंपनीचा मालक बँकेत गेला. बँकेने प्रथम मालकाला कर्ज नाकारलं होतं, पण ती बचत पुस्तके पाहून बँकेचे व्यवस्थापक चकित झाले. जेथे मालक व मजूर यांचा असा स्नेहाचा संबंध आहे त्या मिलचे तसुभर कोणी वाईट करू शकणार नाही असा विचार त्याच्या मनात आला. आणि कोणती शक्ती अशी मिल बंद पाडू शकेल? त्यांनी कामगारचे पैसे काढून न देता स्वतःच्या अखत्यारीत मालकाला मोठं कर्ज मंजूर केलं. मिल पुन्हा पूर्वीप्रमाणे दिमाखानं सुरू झाली आणि ती फायद्यात आली. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की सार शोधण्याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला एकमेकाबद्दल जिव्हाळा उत्पन्न झाला पाहिजे. इतरांबद्दल अंतःकरणात जिव्हाळा उत्पन्न होणंच हे अधिष्ठान. तुम्ही अनुष्ठान करतो, मनुष्य अनेक देवांची पूजा करतो, यात्रेला जातो, सगळं करतो, पण त्यांना जिव्हाळाच निर्माण होत नाही, अंतःकरणात दयाच उत्पन्न होत नाही. आणि जोपर्यंत अंतःकरणामध्ये जिव्हाळा उत्पन्न होत नाही, दुसऱ्याबद्दल दया उत्पन्न होत नाही, तोपर्यंत मनुष्याचं अधिष्ठान डळमळीत असतं. अधिष्ठान म्हणजे काहीतरी जीवनातली प्राप्ती. मग तुम्ही किती जरी मोठं अनुष्ठान केलं पण तुमच्या अंतःकरणाचा जिव्हाळा नसेल आपल्या तर त्याचा काही उपयोग होणार नाही. अधिष्ठान तुमचं डळमळीत होणार. म्हणून सारासार समर्थाने मांडलं. एका संस्कृत सुभाषितकाराने असं म्हणलंय, अति लोभन कर्तव्यो लोभ नैव परित्यज्येत अति लोभाभिन्न भूतस्य चक्रम भ्रमती मस्तके. अति लोभी वृत्ती असू नये, तसेच लोभ नसावा असं पण नाही. अति लोभानेच लोभी मनुष्याच्या मस्तकात चक्र फिरत राहते. लोभी वृत्ती घातक होते हे दाखवण्यासाठी कथा सांगितली. सर्वसामान्यपणे जरी विचार केला तर लोभी माणसाचा लोभ त्याला स्वस्थ बसू देत नाही. दुःख परव्यसनाची हा वाढत जाते आणि शेवटी तो त्याच्या मस्तकात हेच चक्र फिरत राहतं आणि नेहमी तो दुःखाच्या खाईत तोट्यात होतो. हे जे सार जीवनाचं जे मांडलेलं आहे ते सार सगळ्यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता समर्थाने मांडलेली आहे. त्यामुळं साधकाने परमेश्वराशी मन गुंतवून ठेवलं पाहिजे. मनात सतत बिंबलं पाहिजे की मी सेवक आहे. म्हणून समर्थ असं म्हणतात की कल्पना आणि कामना ही मनुष्याची दोन लक्षणे. कल्पना करणं, मला असं मिळेल, मी तसं सुखामध्ये आहे आणि ते मला मिळावं त्याची कामना करणं. म्हणजे सोन्याची अंगठी आहे, किती छान अंगठी असेल, हिऱ्याची कल्पना झाली आणि ती मला मिळावी ही कामना झाली. म्हणजे कल्पना करणाने कल्पना केली की कामना वाढते. कल्पना आणि कामना ही मनाची दोन लक्षणे लक्षात घ्या सगळ्यांनी.
ज्यांचं मन आहे ते या मनाच्या कार्यात गुंतत जात. ज्यांना मन आहे ते कोणती इच्छा करणे ही कामना आणि भविष्याचं चित्र उडणारी मनाची शक्ती म्हणजे कल्पना. एखादी गोष्ट मला मिळावी आणि त्याचा मी काय उपयोग करेल त्याची कल्पना. अशा दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण हे सगळं करताना अवधानता असली पाहिजे. सावधानता तर असली पाहिजे, पण अवधान असलं पाहिजे. एक लोहार होता आणि बाण बनवण्यात अत्यंत निपुण होता. बाण तयार करत असे बाण बनवण्याचा की तो बघतच राहावा लोकांनी. एकदा तो बाण तयार करण्यात अत्यंत तल्लीन होता. त्याच्या दुकानावर एक वाजत गाजत लग्नाची मिरवणूक चालली. त्याचं लक्षण होतं. थोड्या वेळे त्या दुकानासमोर अत्रि ऋषी आले. लोहाराचा बाण तयार झाला होता. त्यामुळे एखादा साधू जसा समाधी घेताना शांत असतो तसं तो शांतपणे विश्रांती घेत होता. दत्तात्रय ऋषीने विचारले, बंधू, तुझ्या दुकानावरून एक वरात गेली, किती वेळापूर्वी गेली असं सांग, मला सांगशील का? तो म्हणा, महाराज, मी माझ्या बाणाच्या कामात मग्न होतो. मला वरात केव्हा आली, कुठे गेली, मला काहीच माहित. अरे, तू ढोल ताशांचा आवाज, तुतारेचा निनाद असं ऐकला असेल ना? तो म्हणला, अजिबात नाही. माझा व्यवसाय हीच माझ्या दृष्टीने परमेश्वराची पूजा आहे, उपासना व आराधना. मी कामाला लागलो की मला कशाची शुद्ध नसते. उपासना आणि आराधना. आणि काय कल्पना आणि कामनाच्या विरुद्ध काय आहे? उपासना आणि आराधना. तरच मनुष्य पुढे जाऊ शकतो. पण कल्पना आणि कामना त्याला एकच उत्तर आहे, उपासना आणि आराधना. छान संदर्भ समर्थाने मांडला. म्हणून कामना आणि कल्पना आणि कामना करण्यापेक्षा उपासना आणि आराधना जर केली तर मी हे करतो, मला कशाची शुद्ध नसते, तेव्हा मी वरात केव्हा गेली, किती गेली, मला मी सांगू शकणार नाही, मला क्षमा करा. हे ऐकून ऋषी इतके प्रभावित झाले. त्यांनी त्याच्या चरणांना वंदन केले होते. म्हणाले, आजपासून तुला मी गुरु केले. माझ्या साधनेत आता मी तुझ्याप्रमाणे एकाग्र तल्लीन करतो. म्हणजे त्या ऋषींनी त्या लोहाराचे पाय धरले की मी तुला आजपासून गुरु मानतो. की असं मी बघितलंच नाही कधी. विलक्षण अशा प्रकारची अवधानता तुझ्याकडे आहे. प्रत्येक व्यक्तीनं अवधानासोबत सावधानही राहिलं पाहिजे. का? तर कल्पना आणि कामना उत्पन्न नाही झाली पाहिजे. म्हणून अवधान आणि सावधान. काही काही शब्द हे स्फुरतात आणि ते लिहून ठेवण्यासारखे असतात. अशा प्रकारचं चिंतन मांडलेलं आहे. त्यामुळे कल्पना मनपटलावर जे चित्र निर्माण करते, त्या चित्राच्या मागे मनुष्य सहज धावतो. त्याच्या धावण्याला मर्यादा राहत नाही. कल्पातापर्यंत मनुष्य काळ अनेक पर्यंत पळत राहतो. कल्पेचा अर्थ ब्रह्मदेवाचा अनेक कल्पांचा एक दिवस असतो. आता ते गणित फार मोठे आहे. या भौतिक कल्पनांचा आणि कामनांचा साधकाने त्याग करावा. प्रपंचातील सुखाने मनाला खरा आनंद मिळत नाही. जसे जसे ते मिळेल तसे तसे ते अधिक मिळवावे असंच मनुष्य अपेक्षा करतो. म्हणून वेळीच कल्पनांना आणि कामना नियंत्रण ठेवा. नियंत्रण नाही ठेवलं तर ते त्याच्यावर कधीच ताबा प्राप्त होणार. प्रत्येकाला कामण्यावर नियंत्रण ठेवावंच लागेल आणि ते ठेवलं तरच मनुष्याला त्याच्यातून त्याची सुटका होऊ शकते. महाभारतामध्ये पांडवांचा विजय झाला आणि पूर्वी आपल्या हातून झालेली पापे नाहीशी करण्यासाठी आणि मनशुद्धीसाठी त्यांनी तीर्थयात्रा सुरू केली. कृष्णाला सांगण्यासाठी, त्याची संमती घेण्यासाठी पांडव कृष्णाला भेटायला गेले. जात आहात तर जा असं कृष्ण म्हणाला, परंतु मी तुम्हाला बरोबर न्यायला एक कडुलिंबाची फांदी देतो असं श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठिराला. तुम्ही जेथे जेथे राहाल तेथे तिला स्नान घाला आणि माझं एवढंच काम करा बस संपलं. त्यात न जमण्यासारखं काय आहे? धर्मराज म्हणाला, पांडव त्यानंतर भारतातील सर्व तीर्थक्षेत्रात स्नान करण्यासाठी गेले आणि तीर्थयात्रेला स्नान करताना घरी त्या लिंबाच्या फांदीला स्नान घालायचं आणि ती लिंबाची फांदी कृष्णाला पुन्हा परत केली. आठवणीने सर्व क्षेत्रात तिला स्नान घातलं. श्रीकृष्णाने सुरीने त्या फांदीचे तुकडे करून सर्वांना खायला दिली. म्हणाला, प्रसाद गोड आहे का ते जरूर सांगा. सर्वांनी तुकडा तोंडात टाकला. तो एकदम कडू लागू लागला, कारण प्रसादाची चव कडू होती. श्रीकृष्णाला विचारलं, सर्व तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करूनही कडुलिंबाची चव गोड झाली का? नाही. कशी होईल? स्नान घालून बाह्य बदल होईल, आतला कडूपणा कसा जाईल? धर्मराजाने प्रश्न केला. श्रीकृष्ण म्हणाला, तेच समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला ही कडुलिंबाची डहाळी तुमच्या सोबत दिली. तीर्थस्नानाने शरीर शुद्ध होईल
परंतु मनशुद्धी आणि आत्मशुद्धी कशी होईल याचा सगळा संबंध जो आहे तो सदाचरणाशी आहे आणि सद्गुणांशी. म्हणून सदाचार आणि सद्गुण हे दोन्ही गोष्टी मनुष्याने प्राप्त केल्या पाहिजे हे सारासार शोधमध्ये मांडलं. पण मनशुद्धीसाठी काय केलं पाहिजे तर ज्ञानाची प्राप्ती, सदाचाराने वागणं, लोकांची सेवा करणं आणि सत्वगुण हे प्राप्त करणं. अशा प्रकारे जीवनाची शुद्धी झाली तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार शोधन होऊ शकतं. आणि ते समर्थांनी या समासामध्ये मांडलेला. पण हे सगळा विचार करत असताना लोकांना कसं आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी. तुम्ही कुठल्या दृष्टीनं जगाकडे बघता त्याप्रमाणे तुम्हाला ते मिळतं. कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या माणसाला त्याची दृष्टी कोळशाकडेच असते. पण तिथं जर रत्नपारखी असे हिरा तर त्याला हिराच दिसतो. डॉक्टर जॉन्सन यांनी एक खूप परिश्रम करून एक शब्दकोश लिहून काढला. त्या शब्दकोशाची सर्व विद्वानांनी, साहित्यकारांनी आणि अनुवादकांनी प्रशंसा केली. एकदा जॉन्सन यांना भेटण्यासाठी जरी महिला आली आणि गप्पा गप्पा मारता ती म्हणाली, तुमचा कोश मला आवडला नाही. झालं की नाही? त्याच्या संदर्भात माझी एक तक्रार आहे. कोणती तक्रार आहे डॉक्टर जॉन्सन विचारलं. त्यावेळी म्हणाला, कोशात काही अश्लील शब्द, वाईट शब्द आहेत, ते कोशातून काढून टाकले पाहिजे. डॉक्टर जॉन्सन उत्तर दिलं, आपण माझा कोश वाचलात पण मी आपणास धन्यवाद देतो, परंतु आपले नेमके लक्ष या अभद्र शब्दाकडे कसं काय गेलं ते मला जाणून घ्यायची इच्छा. कोशात इथं हजारो चांगले शब्द आहेत, त्याकडे तुमचं लक्ष कसं काय गेलं नाही. त्या महिलेने उत्तर न देता अपराधी भावनेने मान खाली घातली. दुसऱ्याचे दोष आपल्याला चटकन दिसतात, मात्र गुणाकडे लक्ष जात नाही. जशी ज्याची दृष्टी असेल तशी त्याला सृष्टी दिसेल. आणि म्हणून मनुष्याने चिंतान्वेषी न होता गुणग्राही बनलं पाहिजे. की कमतरता काय आहे, न्यूनता काही न बघता त्याच्यामध्ये काय घेण्यासारखं काय आहे याचं चिंतन करण्याची गरज. आणि हे जर चिंतन केलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला जीवनातलं सार शोधता येईल. आणि म्हणून नामासाठी नाम हे साधकांचं लक्षण असलं पाहिजे. आणि या रामाबद्दल आपल्या अंतःकरणात कशी प्रीती निर्माण होईल याचा प्रयत्न सर्वांनी करण्याची आवश्यकता समर्थाने समासामध्ये व्यक्त केलेली आहे. अशा प्रकारचं चिंतन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता समर्थ रामदास स्वामींनी मांडलेली आहे. त्यामुळं सारशोधन समासामध्ये आपण जीवन जगत असताना त्यातल्या सगळ्या साऱ्या गोष्टी कराव्यात, पण त्यातलं नेमकं सार काय आहे, रहस्य काय आहे, आपल्याला पोषक काय आहे, अशा गोष्टी प्रत्येक व्यक्तीनं जाणल्या पाहिजे. याचं विवरण समर्थ रामदास स्वामींनी या मनाच्या श्लोकामध्ये आणि सारशोधन समासामध्ये केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यदने तोषावे, तोषोणी मद द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे दडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. सदा कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय होवावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.